गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। अहमदाबाद देशात आजही महिला असुरक्षित असल्याचं समोर आलंय। रोड रोमिओ आणि गाव गुंड आजही मुलींना त्रास देत असतात। त्यामुळे अनेक मुलींना शाळा किंवा नोकरी करता येत नाहीये, हे खरं वास्तव आहे। अनेकदा टवाळ मुलांच्या त्रासाला कंटाळून मुली आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहे। सुरतमध्ये एका शिक्षिकेने एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे। ही मुलगी एका शिकवणी केंद्रात शिक्षिका म्हणून काम करत होती। नील नावाचा तरुण तिला सतत त्रास देत होता। त्याच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले। नेनू वावडी असे आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे। ती कटारग्राम मध्ये एका क्लासमध्ये शिकवत होती। नील देसाई तिला सतत त्रास देत होता। नील देसाई नावाचा मुलगा काही महिन्यांपासून तिचा पाठलाग करत होता। तो तिला त्याच्यासोबत संबंध ठेवण्यास सांगत होता। नील तिला रोज फोन करायचा। तो तिला फोन करून धमक्या देत होता। तसेच क्लासला जातानाही त्रास देत होता। याबाबत नेनूच्या पालकांनी याबाबत देसाईच्या वडिलांना याबाबत सांगितल्यानंतर त्यांनी उलट त्यांनाच धमक्या दिल्या आणि शिवीगाळ केली असा आरोप नेनूच्या पालकांनी केलाय। या घटनेनंतर पाटीदार समाजाने मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहिले। विजय आर मंगुकिया यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली आहे। सिंगणपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक युबी गोहिल यांनी सांगितले की पीडितेला गेल्या 5 महिन्यांपासून नीलकडून त्रास दिला जात होता। तो तिच्यावर संबंध टिकवून ठेवण्यासाठी दबाव आणत होता। आम्ही त्या ट्युशन क्लासच्या मालकाकडून माहिती घेत आहोत, त्यातून महत्त्वाची माहिती मिळू शकते असे त्यांनी सांगितलंय। महिलांवरील अत्याचार, त्यांची छेडछाड याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा ऐरणीवर आलाय। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, सुरत। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।